तर या पद्धतीनं आपले जवळपास एक 5-10% शॅम्पल दाखवलेले आहे. या पद्धतीनं आळी पूर्णपणे ट्रान्सपरंट होत असते. सुरुवातीला पाठीमागून गिल तयार होत असा डोक्याकडे येत असतो. आता हे नॉर्मल राहिलेलं आहे. पण हे आपल्या जवळपास 40-50% आळ्या या पद्धतीने ट्रान्सपरंट झालेल्या आहे. पण आपल्याला ज्या उर्वरित ज्या 50% आळ्या राहिलेल्या आहे बाकी, तर त्यांच्यासाठी आपल्याला 1-2 फेडिंग करायचे आहे अजून, म्हणजे सर्व सारखे आळ्या येतील. या पद्धतीनं पूर्ण आळी आपण ट्रान्सपरंट बघू शकतो. आणि जी आळी राहिलेली आहे तिचं कसं चेक करायचं ते सांगतो मी आता. तर ही बघू शकता तुम्ही, हिचं डोकं राहिलेलं हे बघू शकता, पाठीमागे ट्रान्सपरंट झालेली आळी. पाठीमागं या पद्धतीनं आळे ट्रान्सपरंट झालेली, ही बाकी राहिलेली. तर हे बघा, हिचं डोकं बाकी राहिलेलं आहे ट्रान्सपरंट व्हायचं. म्हणजे ही शक्यतो 1-2 फेडिंगमध्ये आपली ट्रान्सपरंट होऊ शकते. ट्रान्सपरंट झाल्यानंतर आळी शॅम्पलवर येत असते. आपला 1 एकर प्लॉटचा जो होता आत्ता सध्या बॅच चालू, तो पाला आपल्याला 18 फेडिंग नंतर संपलेला आहे. आता हा जो पाला आहे तो पाठीमागच्या बॅचला आपला शिल्लक राहिलेला पाला होता. तर हा पाल्याची हाईट कमीत कमी 12 फूट आहे. आता तुम्ही बघू शकता, यानंतर याची फांती वरती आहे, म्हणजे माझं डबल आहे, म्हणजे 12 फुटाचा पाला आहे. आणि एकदम पाल्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम पाला एकदम चांगला आहे, 12 फूट वाढलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर एकदम पाला चांगला आहे. आणि आता हा पाला आपण 1-2 फेडिंगला घालणार आहे, म्हणजे 18, 19, 20, 19-20 2 फेडिंग यावरती करणार आहे. सकाळच्या आजच्या फेडिंगला आपण संपूर्ण मारणार आहे, आणि बाकीचं संध्याकाळची पण 1 फेडिंग करणार आहे. बघू शकता तुम्ही, पाला 12 फूट वाढलेला आहे पाला हा. आणि इकडून जे राहिलेलं आहे आपलं, आता यानंतरची दुसरी बॅच घ्यायची आपल्याला, तो हा पाला आहे. म्हणजे हे बघू शकता तुम्ही अंतर, या 2 साऱ्या शिल्लक राहिल्या होत्या मागल्या बॅचच्या, आणि हा यावरती आपण आता दुसरी बॅच घेणार आहे. हा पण पाला 6-7 फुटापर्यंत वाढलेला आहे. हे बघू शकता, माझ्यापेक्षा उंच आहे. समजा 5.5-6 फूट माझी हाईट आहे, त्यावरती 2 फूट पाला आहे. म्हणजे साधारणपणे 7 फुटाचा पाला वाढलेला आहे. त्यासाठी मला आता याला चॉकी रेडीमेड घ्यावं लागणार आहे. घरी हॅचिंग अंडे चॉकी न करता याची रेडीमेड चॉकी घेऊन हे करावं लागेल मला, म्हणजे फास्टमध्ये बॅच निघून जाईल. कारण हा पाला पण भरपूर वाढलेला आहे. आता या पाल्याची आपण कटिंग करणार आहे ह्या बॅचला. तर बघू शकता, 12 फुटाचा पाला आहे. एकदम पानाची क्वालिटी पण एकदम चांगली आहे. आता हे बघू शकता तुम्ही, 6-7 फुटाच्या वरती आपला हात गेलेला आहे, आणि तिथून पुढं वरती पाला आहे आपला. म्हणजे पाल्याची टोटल हाईट जवळपास 12-13 फुटापर्यंत आहे. आणि जो खाल्ला आहे 3 फुटाचा पाला, आपण तो घेत नाही, आणि त्याचा पाला पण गळून गेलेला आहे खाल्ला. पण जो वरचा पाला आहे तो एकदम 100% क्वालिटी आणि बेस्ट पाला आहे. असा जर पाला संपूर्ण एकरामध्ये असेल तर आपले 350-400 अंडे पोंजायची बॅच 100% निघू शकते एका एकरामध्ये. पण मग त्याला आपण 3 महिने कटिंग झाल्यानंतर 3 महिन्यांनी या क्वालिटीचं पालं होतं, 3-3.5 महिन्यांनी. म्हणजे एवढा मोठा वाढतो, आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त आपल्याला अंडेपुंज घेऊन त्याचं उत्पादन पण चांगल्या प्रकारे काढता येतं. तर या पद्धतीनं आपला मागल्या बॅचचा जो पाला शिल्लक होता तो आपण या बॅचला वापरू राहिलो. शेजारी फवारा वगैरे चालू असला तर या पद्धतीने शेड पूर्णपणे पॅक करायचं, पूर्ण कागद वगैरे खाली सोडायचे, आणि फॉर्मेलिंग अशी कोब्यावरती सगळीकडून टाकून घ्यायची. हे बघू शकता, या पद्धतीने फॉर्मेलिंग टाकून घ्यायची सगळीकडं, आणि शेड पूर्णपणे पॅक करायचे. त्यानंतर या पद्धतीनं आपल्याला फेडिंग करून घ्यायची आहे. या कंडिशनला आपल्या आळ्या पूर्ण ट्रान्सपरंट झालेल्या आहे, पण त्यावरती आपल्याला फेडिंग करून संपूर्ण मारून द्यायचे आहे. शॅम्पल पण दिसत आहे कुठं पण संपूर्ण मारल्यानंतर सर्व आळ्या एकसारख्या कोश घालत असतात, त्यासाठी आपण संपूर्ण मारत आहे. त्यानंतर संध्याकाळी पण आपण संपूर्ण मारल्यानंतर संध्याकाळी पण आपण 1 फेडिंग करणार आहे. बघू मग उद्या सकाळी
स्पिनिंग जर चालू झाली सगळ्या अळ्यांची तर मग चंद्रिका टाकू, नाही झाली तर एक परत फेडिंग करू. तर संपूर्ण मारताना 2 लिटरचा आपला जो स्प्रे पंप असतो त्यामध्ये एक संपूर्णाची बाटली टाकायची असते. अशा आपल्याला आता 10 कप्पे आहे तर आपल्याला 10 कप्प्यासाठी जवळपास 3 ते 4 संपूर्णाच्या बाटल्या लागू शकतात. त्यानंतर 2 लिटरमध्ये आपण एक संपूर्णाचा ॲम्पल टाकत आहे या पद्धतीनं. नंतर या पद्धतीने आपण संपूर्ण सगळीकडे मारून देणार आहे. ते नाही 19 फेडिंग झाले आपल्या आणि त्यावरती संपूर्ण मारून दिलं. संध्याकाळी 20 फेडिंग करू आपण. स्पिनिंग जर चालू नाही झाली तर संध्याकाळी 20 फेडिंग होते ना आपल्या संध्याकाळी केल्यानंतर. तर या पद्धतीने आपल्याला 40 फुटाच्या 2 रॅकी, थोडक्यात 20 फुटाच्या 4 रॅकी आहे आणि एका रॅकीला असे 5 कप्पे आहे. म्हणजे आपले दोन्ही साईडना 40 फुटाचे 10 कप्पे झाले आहे. त्यासाठी संपूर्ण मी 4 बाटल्या मारलेल्या आहे आणि 8 लिटर पाणी. तर या पद्धतीनं नियोजन आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे नवीन रेशीम शेतकरी आहे त्यांना पण व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला भेटेल. चला, धन्यवाद.